नमस्कार. भागवत पुराण. नमः परमकल्याण, नमः परममंगल, वासुदेवाय शांताय यदूनाम पतये नमः. आषाढी एकादशीच्या दिवशी विठू नामाच्या गजरात अवघी दुमदुमली पंढरी असं मंत्रमुग्ध करणारं वातावरण असतं. भक्तिरसात चिंब झालेले वारकरी त्यांच्या विठुरायाच्या भेटीने प्रेममय होऊन जातात. विठुमय झालेल्या वारकऱ्यांच्यात आपल्याला विठूचं दर्शन होतं. आषाढी एकादशीच्या सुमुहूर्तावर चातुर्मासात काहीतरी संकल्प करण्याची फार प्राचीन पद्धत आहे. या दिवशी भागवत पुराण कथनाचा श्री गणेशा करण्याचा संकल्प केला जातो. श्रीमद भागवत कथा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ऐकावी असं म्हणतात. भागवत पुराण हे वेदांताचं सार आहे. भागवत पुराण म्हणजे भक्तीचा निर्झर. भागवत पुराण म्हणजे भक्तियोगाची मेजवानी. भागवत म्हणजे अमृताचं सरोवर. नद्यांमध्ये जशी गंगा श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, क्षेत्रात काशी श्रेष्ठ, तसं 18 पुराणांमध्ये भागवत पुराण सर्वश्रेष्ठ आहे. अतीव भक्तीने भागवत पुराणाचं श्रवण केलं तो मोक्ष प्राप्ती होते असं म्हणतात. मानवी जीवनाचं खरं कार्य काय आहे? जगातल्या सगळ्या व्यवहारात परमात्म्याची अनाकलनीय सत्ता काय आहे? या परमात्म्याचं स्वरूप विविधतेने नटलेलं आहे. त्याच्या दर्शनाने स्वर्गीय आनंद होतो. मानवी जीवनात धर्म, भक्ती आणि ज्ञान यांना महत्त्वाचं स्थान आहे. मानवाच्या उद्धारासाठी परमात्मा आणि त्याचे सत्पुरुष यांचं अवतार रूपाने कार्य असतं. या आणि अशा अनेक गोष्टींचा बोध आपल्याला पुराणांमधनं होतो. श्रीमद भागवत नाम पुराणम लोकविश्रुतम शृणुयात श्रद्धायुक्तो मम संतोष कारणम. भागवत पुराण हा अतिमधुर ग्रंथ आहे. श्रीहरीच्या अवतार कथांनी त्याची गोडी वाढली आहे. हे भागवत पुराण म्हणजे वात्सल्याचं माहेर आहे, भक्तीचा आगर आहे, अमृताचा सरोवर आहे. आपल्या वैभवशाली भारतीय संस्कृतीत रामायण, महाभारत आणि भागवत हे 3 सर्वमान्य ग्रंथ आहेत. त्यापैकी भागवतावर भारतीय जनतेची परमभक्ती आहे. भागवत पुराणाने भक्तियोगाचा महिमा गायला आहे. परमप्राप्तीचं परमश्रेष्ठ आणि सुलभ साधन म्हणजे भक्तियोग. भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती. आमचा भगवान श्रीकृष्ण जसा अलौकिक आहे, विलक्षण आहे, तसं त्याच्या मधुर कथा सांगणारं भागवतही विलक्षण आहे. या भागवतात अलौकिक आनंदाचा खजिना आहे. तो खजिना कधी आटत नाही, संपत नाही, विटत नाही, तर तो नित्य नूतन आहे. विशाल बुद्धी असलेल्या व्यासांच्या अशांत मनाला ज्या भगवत चरिताच्या गायनाने शांती आणि समाधान मिळालं, शुकांसारख्या आत्मतृप्त सिद्धपुरुषाला अलौकिक आनंदाचा डोह गवसला. खरंच भागवत हे दिव्य कथामृत आहे. ती भगवंताची साक्षात मूर्ती आहे. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवान. तो भगवंताचा अवतार नाही. बाकी सगळे अवतार आहेत. श्रीकृष्णाला पूर्णावतार असं म्हणतात. भागवतातल्या कथा म्हणजेच भागवत सप्ताह म्हणजे श्रीकृष्ण भक्तांसाठी पंचपक्वान्नांची मेजवानी. भागवत पुराण केवळ रसाळ नाही, तर माणसाचे सगळे मनोविकार नष्ट करणारं ते दिव्य औषध आहे. मृत्यूच्या कल्पनेला मारून टाकणारं ते परम अमृत आहे.
भागवताच्या रूपाने वेदांच्या ज्ञानाचं फळ आपल्याला चाखता येतं. या फळाला शुकमुखाचा स्पर्श आहे, त्यामुळे त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आहे. मृत्यूसमयी भागवताचं एक वाक्य जरी कानी पडलं तरी त्याला वैकुंठाची प्राप्ती होते असं म्हणतात. भागवत कथा ऐकली नाही तर माणसाचा जन्म फुकट गेला असं समजतात. भगवंताचं सत्य स्वरूप समजण्यासाठी भगवंताची भक्ती हे सर्वश्रेष्ठ साधन आहे, हे सांगण्यासाठी भागवत पुराणाचा जन्म झाला. भागवत ही सत्कथांची खाण आहे. आपल्या पुराण कथांनी समाज मनातलं भावसौंदर्य, सद्बुद्धी, प्रेम, जिव्हाळा, अध्यात्मदृष्टी टिकवून ठेवली, किंबहुना ती वाढवली. प्रत्येक चांगल्या कृत्यात सत्कथांचा फार मोठा वाटा असतो. कथा महात्म्य सांगताना जगद्गुरू तुकाराम महाराज असं म्हणतात, गावोगावी पुराण कीर्तन प्रवचन हवंच हवं. नाही पुराणाची प्रीती ठाई ठाई पंचायती. अशी परिस्थिती निर्माण होईल. जिथे पुराण नाही त्या गावी संत सज्जनांनी राहू नये. पुराणातल्या कथेचं नातं प्रत्यक्ष जीवनाशी असतं. त्यामुळे कथा ऐकताना मन एकाग्र होतं. कथेशी एकरूप झालो की आपल्यातलं हीनत्व नाहीसं होतं. चांगुलपणा, माणुसकी, देवत्व यांना जाग येते. केवळ रंजन करणं हा या पुराणांचा हेतू नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानी निवती परमार्थ बोधे. ज्ञानी निवती परमार्थ बोधे, पंडित निवती पदबंधे. लोक निवती कथा विनोदे, ग्रंथ संबंधे जगन्निवे. भागवत पुराण कृष्ण कथांनी भरलेलं आणि भारलेलं आहे. कथा म्हणजे भगवंताच्या लीला गुणकीर्तनात रंगलेल्या हरदासांच्या वीणेचे गोड झंकार. या झंकारात आपण न्हाऊन निघतो. भक्तिरसात आपण रंगून जातो. आपलं भान हरपतं. आपण आपल्याला विसरून जातो. कथा त्यातला बोध आपल्याला अंतर्मुख करतो. या बोधामुळे आपलं परस्पर जीवन एकमेकांना समजून घेतल्यामुळे सुखकर होऊन जातं. कथेतल्या बोधामुळे मन स्वच्छ, सुंदर आणि हलकं होतं. भागवत पुराण त्यातल्या कथा हे आपल्या आनंदाचं निधान आहे. आपल्याला नवसंजीवनी देणारा तो मंत्र आहे. या कथांनी भाविकांना, ज्ञानीयोग्यांना भक्तिरंगात आणि परमात्म्याच्या प्रेमात गुंगवून टाकलं. अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणलं. खरंच भागवत पुराण त्यातल्या कथांचा आस्वाद घेणारा भाग्यवान आहे. भागवत पुराण म्हणजे लोकजागृतीचं एक मुख्य साधन आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, कथा हे देवाचे ध्यान. कथा हे देवाचे ध्यान, कथा साधना मंडण. कथा ऐसे पुण्य आणिक सर्वथा नाही. ऐसा साच भाव खरा, कथे माझी देव उभा. भावे करिता कीर्तन, तरे तारी आणिक जन. भेटे नारायण, संदेह नाही, तुका म्हणे. अखेरीस एवढंच म्हणावंसं वाटतं, जयास वाटे सुखची असावे. जयास वाटे सुखची असावे, त्याने कृष्ण भक्तीस लागावे. त्याने कृष्ण भक्तीस लागावे.